नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण एक सशाचं दुपटं बनवणार आहोत. हे बघा, हे इथे एक मी बनवून घेतलेलं आहे दुपटं. हे तुम्ही असं बघू शकता, म्हणजे उभा राहिलेला ससा. आता हे दुपटं बनवताना मला इथे याला मॅचिंग असा कपडा मिळाला नाही. म्हणजे इथे जर नेव्ही ब्ल्यू कलरचा कपडा असता किंवा स्काय ब्ल्यू कलरचा कपडा असता तर याला थोडासा अजून गेटअप आला असता, परंतु माझ्याकडे तो उपलब्ध नव्हता, म्हणून मी हे एक सॅम्पल साठी आधी बनवून घेतलं. आता आपण अशाच प्रकारे याचा दुपटा बनवणार आहोत. आता इथे सुद्धा गंमत अशी आहे की हा जो कपडा आहे हा माझ्याकडे थोडासा कमी आहे, म्हणून मी हा जपून जपून वापरणार आहे आणि जिथे जोड लावायला लागतील तिथे जोड लावून हा वापरणार आहे. तर याच कपड्याचे मी हे 2.5 बाय 2.5 चे 6 चौकोन घेतलेले आहेत. सॉरी, 7 चौकोन घेतलेले आहेत. हे मी 3.5 बाय 3.5 चे चौकोन करून त्याचे त्रिकोण बनवलेले आहेत. हे आहेत 6 आणि त्याचप्रमाणे हिरव्या रंगाचे पण मी त्याच आकाराचे 6 त्रिकोण घेतलेले आहेत. हे चौकोन मी 4.5 बाय 4.5 चे 2 चौकोन घेतलेले आहेत. इथे पण तुम्ही बघू शकता, इथे मला हा चौकोन 4.5 चा करण्यासाठी थोडासा जोड लावायला लागला, पण हे थोडंसं छानपैकी मॅच होईल म्हणून मी हा कपडा जपून जपून वापरावा लागला तरी सुद्धा हा वापरणार आहे. कमी पडला तर नंतर आपण काहीतरी त्याला ऍडजस्टमेंट करू. त्याचप्रमाणे जसे मी हे 4.5 बाय 4.5 चे चौकोन घेतले तसेच हे हिरव्या रंगाचे पण मी प्लेन हिरव्या रंगाचे पण 4.5 बाय 4.5 चे 2 चौकोन घेतले आणि या कपड्याचे मी 6 बाय 6 चे 2 चौकोन घेतलेत आणि इथे मी हिरव्या रंगाच्या 2 लांबच्या लांब पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. या आपल्याला लागतील तशा आपण कापून वापरणार आहोत. आणि समजा आपल्याला काही कमी पडलं तर हिरव्या रंगाचा कपडा माझ्याकडे शिल्लक आहे भरपूर आणि हा जो कपडा आहे हा पण माझ्याकडे शिल्लक आहे. आपल्याला अजून एक याचा छोटासा चौकोन लागणार आहे, तो नंतर आपण आपल्याला लागेल त्या आकाराचा कापून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आता हे डिझाइन बनवणार आहोत. हे बघा, हे असं दाखवते मी तुम्हाला. हे असं डिझाइन बनवणार आहोत आपण आणि हे बनवण्यासाठी आता आपण मशीनवर जाऊ. मगाशी तुम्हाला मी बाकी सगळे त्रिकोण चौकोन किती घेतलेत, काय मापात घेतलेत हे सांगितलं, पण एक सांगायचं राहिलं की हा एक मी 1.5 बाय 1.5 चा चौकोन घेतलेला आहे. हा आहे सशाच्या डोळ्यासाठी. म्हणजे आपण जेव्हा सशाचा डोळा बनवणार आहोत त्यावेळेला हा चौकोन आपल्याला लावायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी जेव्हा आपण प्राण्यांची किंवा पक्ष्यांची दुपटी बनवतो त्यावेळेला तोंडाचा भाग आधी बनवून घ्यावा लागतो. तर आता या बाबतीत सुद्धा आपण सशाच्या तोंडाचा भाग सगळ्यात आधी बनवून घेणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला एक याच 1.5 बाय 1.5 ची एक छोटीशी पट्टी लागेल, त्याला हा आपण जोडायचा आहे. तर तो आता आधी मी जोडून घेते. आपण हे सगळं डिझाइन बनवताना सगळीकडे 1/2 इंचाची मार्जिन ठेवणार आहोत. या पट्टीला जोडून घेतल्यानंतर यातल्या एका चौकोनाला, आपण हे जे 7 चौकोन घेतलेत त्यातल्या एका चौकोनाला आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे. हे जोडून घेतल्यानंतर हा एक्स्ट्राचा भाग कापून टाकायचा आणि याला इस्त्री करून घ्यायची. आपल्या हाताशी प्रत्येक वेळेला इस्त्री आणि कटर हे असलंच पाहिजे. म्हणजे काय होतं की आपल्याला हे दुपटं बनवणं सोपं जातं आणि या दुपट्याला एक छानसं फिनिशिंग येतं. तर आता आधी मी याला इस्त्री करून घेते, नंतर आपण पुढे जाऊ. अजून एक सांगायचं राहिलं, हे जे मी तुकडे घेतलेत हे जरी मी मोजून मापून घेतलेले असले तर काही ठिकाणी आपल्याला हे कमी पण करावे लागू शकतील किंवा काही ठिकाणी आपल्याला जोड द्यावा लागू शकतो. तर त्यानुसार आपण हे आता दुपटा बनवणार आहोत. हा भाग याला जोडून घेतल्यानंतर आपण हा भाग याला जोडला
आता हा जो चौकोन आहे तो आपल्याला या मापात कापून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला तो पुन्हा 2.5 बाय 2.5चा करायचा आहे. मग त्यासाठी हे असं ठेवायचं. हे बघा, आपण या मापात हा चौकोन करून घेतला. आता हे दोन्ही, हा चौकोन आणि हा चौकोन आपण तयार केलेला, हे एकमेकांना जोडायचे आहेत. आता याला खाली 2 चौकोन आणि वर 2 चौकोन असे जोडून घ्यायचे आहेत. इथे 2 चौकोन आणि इथे पण वर 2 चौकोन, ते मी जोडून घेते. हे बघा, हे आता मी त्याला खाली 2 चौकोन जोडून घेतले आणि वर पण 2 चौकोन जोडून घेतले. आता आपल्याला सगळे त्रिकोण आधी एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. हे 6 त्रिकोण आहेत, हे 6 त्रिकोण आहेत. हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, अशा पद्धतीने आपल्याला आधी जोडून घ्यायचे आहेत. ते आता मी आधी जोडून घेते. आता हे 6 त्रिकोण जोडून मी त्याचे चौकोन बनवलेले आहेत आणि आता हे आपल्याला व्यवस्थित ट्रिम करून घ्यायचे आहेत. म्हणजे ही जी टोकं वगैरे आलेली असतात ना, ही सगळी आपल्याला काढून टाकायची आहेत आणि जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे मापात कापायचं आहे. हे बघा, ही जी तिरकी रेघ असते ही अशी व्यवस्थित मधोमध ठेवायची जिथे आपण शिलाई मारलेली आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपण जे करतोय ते व्यवस्थित आहे का नाही. हे बघा, आता हे व्यवस्थित ऍडजस्ट केल्यानंतर, म्हणजे हे आपण ट्रिम करून घेतल्यानंतर हा 3 बाय 3चा आपला चौकोन तयार होईल. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे 3ची रेघ आहे, इथे खाली पण 3ची रेघ आहे. आणि जर कुठे अजूनही चेक करायचं, कुठे कमी जास्त थोडंफार जरी असेल तर ते असं आपल्याला कापून टाकायचं. हे बघा, हा जसा मी आता कापून घेतला तसे बाकीचे सगळे मी कापून घेते. हे बघा, आता हे सगळे मी ट्रिम करून घेतलेले आहेत, त्यामुळे यांचा साईज आता 3 बाय 3 झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, हा एवढा भाग तयार केला, फक्त एवढा, हा बघा, हा एवढाच भाग आतापर्यंत आपण तयार केला आणि हे आपण जे लागणारे त्रिकोण आहेत ते आपण जोडून घेतले. आता आपल्याला हा भाग तयार करायचा आहे आणि इकडे एक पट्टी लावून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपल्याला एक पट्टी लावून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला पुढचा तोंडाचा भाग तयार करायचा आहे. आता हे माझं कापड मला कसं काय पुरतंय बघू. ही बघा, ही पट्टी मी आता जोडून घेतली. आता आपल्याला हा भाग तयार करायचा आहे. हा आता इथे तुम्ही बघू शकता, हा जो हिरवा कपडा आहे हा अगदी छोटासाच आलेला आहे त्रिकोण आणि इथे तो मोठा आलेला आहे. तर इथे तो छोटा आलाय, मग आपल्याला काय करावं लागेल ते आपल्याला आधी बघायला लागेल. तर तो जर इथे छोटा यायला हवाय तर आपल्याला हा जो चौकोन आहे हा पुन्हा 2.5 इंचाचा करून घ्यावा लागेल. मग तो 2.5 इंचाचा करण्यासाठी आपल्याला तो कसा कापावा लागेल हे मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा जो भाग आहे ना, या कपड्याचा भाग जास्त आला पाहिजे आणि या कपड्याचा भाग कमी आला पाहिजे आणि अशा प्रकारे तो या मापाचा झाला पाहिजे. हे 2.5 इंचाचे आपण घेतले होते ना, म्हणून हा पण 2.5 इंचाचा झाला पाहिजे. पण सरधोपट नाही कापायचा, प्लेन कपडा कमी, हा कपडा जास्त. मग त्यासाठी आता आपल्याला हा बरोबर ऍडजस्ट करून घ्यावा लागेल. हे बघा, हा जर आपण असा कापला तर हिरवा कपडा जास्त येईल, म्हणून आपण 2.5 इंचाचं माप इथे घ्यायचं. हे बघा, म्हणजे काय होईल, तो पांढरा कपडा जास्त येईल आणि आपला हिरवा कपडा जो आहे तो कमी येईल. हे बघा, असं पकडायचं. आता मी तुम्हाला हे कापून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे असं पकडायचं आणि हे इथून पुन्हा बरोबर 2.5 इंच घ्यायचं.
हे बघा, म्हणजे काय झालं, पांढरा कपडा जास्त आला, हा कपडा कमी आला. आता हे झाल्यानंतर आपल्याला हा भाग तयार करायचा आहे. मग आधी हे ठेवून बघायचं आपण. हे बघा, हे इथे ठेवायचं आणि यातला एक चौकोन आपल्याला आता लागेल. जो आपण 2.5 इंचाचे जे 7 चौकोन कापले होते ना, त्यातला एक चौकोन आपला शिल्लक आहे. हा बघा, हा इथे ठेवायचा आणि हा जो आहे हा आपल्याला इथे असा ऍडजस्ट करायचा आहे. सॉरी, असा. परंतु या 3 इंची जोडल्यानंतरची साईज याला मॅच झाली पाहिजे. आता हा तुकडा आपण या मापात कापून घेतला, त्यामुळे हा व्यवस्थित आहे. हे जे एक्स्ट्रा आहे ही 1/2 इंच शिलाई मार्जिन आहे. मग तसेच हे तुकडे पण आपल्याला याच मापात कापून घ्यायला लागतील. परंतु हा जो त्रिकोण आहे हा याच्यासारखा नाही कापायचा. हा नॉर्मल त्रिकोणासारखाच आपल्याला त्रिकोण कापून घ्यायचा आहे, म्हणजे चौकोन कापून घ्यायचा आहे. म्हणजे दोनही हिरव्या आणि या रंगाचे कपडे समान समान आले पाहिजेत. आता हे आपण आधी कापून घेऊ. हा 2.5 इंचाचा आपण आधीच कापून घेतला होता. हे 6 तुकडे जेव्हा आपण कापले तेव्हा हा 7वा कापलेला होता, त्यामुळे हा मी बाजूला ठेवला. आता फक्त हा आपल्याला 2.5 इंचाचा करून घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, हे बघा. आता ही पट्टी कशी ठेवायची बघा. आता ही पट्टी आपल्याला अशी ऍडजस्ट करायला लागेल. म्हणजे हिरवा कपडा पण तेवढाच आला पाहिजे आणि पांढरा कपडा पण तेवढाच आला पाहिजे. अशी बरोबर ही मधोमध ऍडजस्ट करायची आणि चारही बाजूनी समान अंतर राहिले. इथे कळतं आपल्याला, इथे कळतं, इथे हे सगळं समजतं की किती अंतर राहिलंय. त्या हिशोबाने आपल्याला हा चौकोन आता तयार करायचा आहे. आता आपले हे 3ही चौकोन 2.5 इंचाचे झाले. आता काय करायचं, हा इथे ठेवायचा, हा इथे ठेवायचा आणि हा याला मध्ये जोडून घ्यायचा. हे जोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा मोजून बघायचं आणि नंतर मग ते त्याला जोडायचं. आता मी हे जोडून घेते. हे बघा, हे मी आता 3ही तुकडे एकमेकांना जोडले. हे 2.5 इंचाचे तयार केल्यामुळे मला कुठेही हे कापावं लागलं नाही. इथे तुम्ही बघू शकता, हे बरोबर इथे मॅच झालेलं आहे. थोडंफार एखाद दुसरं सूत इकडे तिकडे झालं असेल, त्यांनी काही फारसा फरक पडत नाही, परंतु हे बऱ्यापैकी आता मॅच झालंय. आता हे याला जोडून घ्यायचं. पण हे जोडताना या शिवणी आपल्या मॅच होतील हे बघायचं. कधीही जेव्हा अशा प्रकारची दुपटी असतात ना, त्यावेळेला हे मॅच होणं खूप गरजेचं असतं. हे मला वाटतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, नाहीतर ते जे काही आपण डिझाईन बनवतोय त्याचा पूर्णपणे गेटअप निघून जातो. हे बघा, हे आता आपलं तोंड तयार झालं. आता इथे तुम्हाला थोडंसं हे वेगळं वाटत असेल, पण जेव्हा आपण याला खालचा भाग जोडू तेव्हा आपण हे मॅच करून घेऊ शकतो. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला वर बऱ्याच गोष्टी अजून जोडायच्या आहेत, पण त्यावेळेला आपण इथे वाटलं तर थोडीशी कमी शिलाई मार्जिन ठेवून हे पण आपण मॅच करून घेऊ शकतो आणि हे पण आपण शिलाईमध्ये मॅच करून घेऊ शकतो. आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. आपण तोंड तयार करून घेतलंय ते आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. आता आपल्याला सशाचे कान तयार करायचे आहेत. हे बघा, हा एक कान आणि हा एक कान हे आपल्याला आता तयार करून घ्यायचंय आणि मग आपल्याला पुढे काय करायचं हे बघायचंय. तर आता हे तयार करण्यासाठी या रंगाचे हे जे 2 चौकोन मी काढलेले आहेत त्या तुकड्यांचा आणि या रंगाचे जे 2 चौकोन काढलेले आहेत त्या तुकड्यांचा, त्याचप्रमाणे या रंगाच्या, म्हणजे एकंदरीत या 3ही तुकड्यांचा आपण आता वापर करणार आहोत. तर ते आता मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. हा एक चौकोन, याच्यावर हा एक चौकोन इथे ठेवायचा आणि हा दुसरा चौकोन इथे ठेवायचा. ठेवताना असं ठेवायचं, पण शिलाई मारताना आपल्याला इथून इथपर्यंत मारायची आहे. त्यावेळेला हा चौकोन थोडासा उचलून धरायचा आणि इथून इथपर्यंत शिलाई मारायची आहे.
ती आता मी कशी मारणार आहे ते तुम्ही बघा. मी तुम्हाला प्रत्यक्षात हे करून दाखवते. हा आधी चौकोन इथे ठेवायचा आणि बरोबर या कोपऱ्यातून या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारून घ्यायची. नंतर हे इथे असं पाडायचं आणि हा इथे ठेवायचा तुकडा आणि इथून इथे शिलाई मारून घ्यायची. हे सशाचे कान. हे जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही आधी आखून घेऊन नंतर शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. हे बघा, आता हा जो भाग आहे हा आपल्याला कापून टाकायचा. जसं आपण याला केलं तसंच आपण याला पण करून घेणार आहोत. हे बघा, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हा चौकोन इथे ठेवायचा आणि हा चौकोन इथे ठेवायचा. शिलाई मारताना इकडून इकडे मारायची, इकडून इकडे, म्हणजे दोन्ही एकाच बाजूने एकाच दिशेने शिलाई मारायची आहे आपल्याला. पण ठेवताना ते असे ठेवून घेतले की आपल्या लक्षात येतं. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इथे हा बघा याला जोड आलेला आहे. आता हा जोड मला इथे दिसायला नको असेल तर मी हा कपडा असा ठेवणार आणि इथे शिलाई मारणार. म्हणजे जिथून जास्तीत जास्त मला जोड कसा लपवता येईल हे मला बघायचंय. त्यामुळे मी हा असा ठेवून अशी शिलाई मारणार, म्हणजे कमी जोड दिसेल आणि बाकीचा हा माझा कापण्यात जाईल. हे आता दोन चौकोन आपले म्हणजे दोन कान आपले तयार झाले. आता हे कसे जोडायचे हे आपण नंतर बघू. हे बघा, याच आशेवर मी होते बरं का. हा कपडा मला इथे मिळणार हे मला माहिती होतं. त्यामुळे हे त्रिकोण सुद्धा आता मी फेकणार नाही, कारण मला कुठेही याचा फायदा होऊ शकतो. कारण हा कपडा माझा खूपच कमी आहे, त्यामुळे मला खूप ऍडजस्ट करून हे करायचंय. आता याला इस्त्री करून घेते, नंतर आपण पुढे जाऊ. या दोन्हींनाही मी इस्त्री करून घेतली. आता आपल्याला आधी हे कडेनी सगळं नीट करून घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे आपण आता हे ट्रिम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा ते जे आपण तोंड बनवलं होतं ना ते इथे ठेवायचंय आणि आता आपण हे जे तयार केलेले कान आहेत ते कसे जोडायचे हे आपल्याला बघायचंय. तर हे बघा, इथे मी एक जोडलेला आहे, इथे दुसरा जोडलेला आहे. मग इथे ज्या वेळेला मी हा जोडला त्यावेळेला याच्या बाजूला एक मी या कपड्याची पट्टी जोडली आणि इथे ज्या वेळेला मी हा जोडला त्यावेळेला हे मी इथे जोडून घेतलं. तर आधी मी हे जोडून घेते, मग आपण हे कसं ऍडजस्ट करायचं ते बघू. हे बघा, आपल्याला हे इथे जोडायचंय, म्हणजे आपल्याला हा एवढा तुकडा कमी पडतोय. तर तो आपल्याला आता यातनं शोधून काढून जोडावा लागेल. हा बघा, हा जेवढा आपल्याला मिळतोय तेवढा आपण आता जोडून घेऊ आणि मग आपण पुढे बघू काय करायचं. तर हा मी याला इथे आधी जोडून घेते. ही खरं तर आपण सशाची शेपटी म्हणून ठेवणार आहोत, त्यामुळे हे मॅच होणं गरजेचं आहे. मग हे जर आपण मॅच करायला गेलो तर इथे आपल्याला हे थोडंसं अजून कापून घ्यावं लागेल. इथे तुमच्या लक्षात येतंय का? हे बघा, हे थोडंसं आपल्याला कापून घ्यावं लागेल. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जिथे कापावं लागेल तिथे आपल्याला म्हणजे जिथे कापण्याची गरज आहे तिथे आपल्याला कापावं लागेल आणि जिथे जोडण्याची गरज आहे तिथे आपल्याला हे जोडायला लागेल. आता हा जो चौकोन आहे हा मी जर थोडासा मोठा घेतला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. हा कपडा माझ्याकडे कमी होता ना, त्यामुळे मी याचं माप थोडंसं लहान घेतलं. त्यामुळे इथे थोडासा हे झालं तर हरकत नाही, हे आपण कापून टाकू. पण ही आपल्याला लाईन आधी जुळवून घ्यायला लागेल. तर आपण आधी तसं शिवून घेऊ आणि नंतर मग जिथे कमी जास्त असेल ते आपण कापून टाकू.
हे बघा, आता हे बऱ्यापैकी कमी होणार आहे, पण त्याला आता इलाज नाही. पण तरी काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. बघू आपण काय होतंय ते. हे असं ठेवून बघू आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. हा एवढा थोडासा फरक येतोय, पण मला असं वाटतं की थोडंसं तोंड छोटं होईल, पण हे जमून जाईल. हे असं मी आता कापून घेतलं, कारण ते किती म्हणलं ना तरी ते जमणार नाही. म्हणजे इथे आता हा याच्यामुळे ह्याची सगळी गडबड झाली असती, म्हणून मी हे ॲडजस्ट केलं. आणि आता इथे हे पण आपण कापून घेणार आहोत. आता हे झाल्यानंतर आपल्याला हा खालचा जो आपला कान आहे तो लावायचा आहे. हा बघा, हा इथे मी लावलेला आहे. हा असा लावण्याआधी याला इकडे आपल्याला एक त्रिकोण जोडायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, हा जो भाग आहे हा मी इथे संपवलेला आहे आणि आपला हा भाग आता इथपर्यंत तयार झालेला आहे. हा बघा, हे असं ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हा भाग आपला इथपर्यंत तयार झालाय. आता आपल्याला हा भाग करायचा आहे. मग हा भाग करण्यासाठी आपल्याला 2 हे त्रिकोण लागणार आहेत आणि म्हणजे जे आपण त्रिकोण चौकोन जोडलेत ना ते 2 लागणार आहेत आणि मधला गॅप आपल्याला या कपड्याने भरून काढायचा आहे, म्हणजे या कपड्याने. आता ते कसं करायचं ते आपण बघू. हे बघा, हा जो त्रिकोण आहे ना हा असा आला पाहिजे, म्हणजे हा सश्याचा मानेचा भाग, गळ्याकडचा भाग, सॉरी, हा असा आला पाहिजे. इथे ही खाली पट्टी आली पाहिजे आणि त्याच्या खाली अजून एक त्रिकोण आला पाहिजे. तर आपण आधी काय करू, ही पट्टी आपण याला आधी जोडून घेऊ. ही अशी आली पाहिजे. आता आपल्याला तो भाग ठेवून बघायचा आहे. हा जो कानाचा भाग आहे ना हा आपल्याला असा ठेवून बघायचा आहे. हे बघा, ही पट्टी इथे जोडल्यानंतर हा भाग असा आला पाहिजे. असा आपण हे याला आधी जोडून घेऊ. हे बघा, हे याला जोडण्यापूर्वी आपण याला पण इस्त्री करून घेऊ, मग हे याला जोडू आणि मग आपण पुढे काय करायचं हे बघू. हे बघा, याला मी आता इस्त्री करून घेतली. आता हे आपल्याला आधी इथे जोडून घ्यायचंय. हे बघा, हे बरोबर ही शिवण जुळली पाहिजे अशा पद्धतीने हे याला जोडून घ्यायचंय. आणि हा जो कपडा राहिलाय हा झाकला गेला पाहिजे, म्हणजे हे 5 इंचाची मार्जिन बरोबर आहे आणि इथे पण 5 इंचाची मार्जिन आहे. त्या हिशोबाने आपल्याला हे जोडून घ्यायचंय. हे बघा, आता हे जोडून झालं आपलं. आता इथे आपल्याला हे आधी कापून घ्यायचंय आणि त्यानंतर मग आपल्याला हे बघा, हे टोक बरोबर आलं का नाही. इथे एक आपल्याला अजून छोटीशी पट्टी जोडावी लागणार आहे असं मला वाटतंय. हे जरा इथे कमी होतंय, नाहीतर मग पुन्हा हे आपलं कमी होईल. त्यामुळे इथे मी अजून एक छोटीशी पट्टी जोडून घेते आणि मग मी पुढे दाखवते काय करायचं. आता मी अगदी छोटीशी पट्टी जोडली, तिथे सुद्धा मला जोड लावावा लागला, परंतु आता बघू काय होतंय. आता हे असं ठेवायचं आणि हे कापून टाकायचं आणि त्यानंतर मग हे पण इथे खाली मॅच करून घ्यायचं. म्हणजे आता आपला हा एवढा भाग तयार झाला. आता आपल्याला हा खालचा भाग तयार करायचा आहे. हा बघा, आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता हा खालचा भाग आपल्याला आधी तयार करायचा आहे आणि नंतर हे बाजूचा भाग तयार करायचा आहे. इथे मी ही हिरवी पट्टी सलग लावलेली आहे. तर हा मी आधी खालचा भाग तयार करून घेते, मग आपण इकडे वळू. आता हा खालचा भाग तयार करण्यासाठी पुन्हा आपल्याला हे लागणार आहे. हे जे आपण त्रिकोण जोडलेले आहेत ते लागणार आहे आणि एक चौकोन लागणार आहे. आणि हा जो त्रिकोण हा इथे मॅच झाला पाहिजे. हा इकडे नाही मॅच झाला तरी फारसा फरक पडत नाही. हा मॅच होणं
खूप गरजेचं आहे. तर हे आधी आपण आता करून घेऊ. मग त्यासाठी आपल्याला हे जे त्रिकोण आहेत हे असे ठेवायचे. हे बघा, हा असा इथे ठेवायचा आहे आणि दुसरा जो आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. असा ठेवला तरी चालू शकेल. आणि मधला जो गॅप आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे. हा बघा, हा एक माझ्याकडे तुकडा होता, तर हा मी इथे ॲडजस्ट करणार आहे अशा प्रकारे. मग आता हा ॲडजस्ट करण्यासाठी मला आधी हा याला जोडून घ्यावा लागेल आणि मग मी इकडे जोडणार. तर हे मी करून घेते, मग आपण पुढे जाऊ. हे बघा, हे इथे मी त्याला जोड लावला. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा कॉर्नर मॅच होणं गरजेचं आहे. इकडे थोडंसं कमी जास्त झालं तरी हरकत नाही. तर आता हे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं की हा बरोबर कॉर्नर आपला मॅच झाला पाहिजे. आता हे जे काही कमी जास्त झाले ना ते इथे थोडंसं तसंही तिरकं गेलेलंच आहे. ते आपल्याला नंतर थोडंसं व्यवस्थित कापून घ्यावं लागणार आहे, म्हणून मी इकडे फारसं लक्ष दिलं नाही. हे बघा, हे झाल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात खालचा भाग तयार करून घ्यायचा आहे. हा बघा, हा जो शेवटचा म्हणजे ससा बसलाय अशा पद्धतीने आहे ते. तर थोडासा तसा फील आहे त्याचा. तर हा भाग तयार करून घेण्यासाठी आपल्याला आता एक इथे हिरवा चौकोन लागेल आणि ही एक एवढी आपल्याला या कपड्याची पट्टी लागेल. ही पट्टी तयार करण्यासाठी आता माझ्याकडे फक्त हे 2च त्रिकोण शिल्लक आहेत. बाकी हा सगळा कपडा माझा संपला. त्यामुळे आता आधी मी हे जोडून घेणार. आधी ऑलरेडी त्याला एक जोड आहे, हा बघा, आणि परत त्याला अजून एक जोड देणार आणि मग मी ती पट्टी तयार करणार. ही मी ती पट्टी तयार करून घेतली. याला बरेच जोड आलेले आहेत, पण हरकत नाही. आता इथे आपल्याला हिरवा कपडा जोडायचा आहे. तर तो कुठून जोडायचा आहे, तर हा जो कॉर्नर आहे हे बघा, इथून आपल्याला पुढे हिरवा कपडा याला जोडायचा आहे. मग हा जो आहे हा इथपर्यंत आला पाहिजे. म्हणून जिथे जास्त जोड आहेत ती बाजू मी इकडे ठेवलेली आहे. हे बघा, आता हे इथे आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन सोडून मोजून बघायचं आणि याला हिरवा कपडा आधी जोडून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला ते ॲडजस्ट करून त्याला जोडायचं आहे. हे बघा, आता हे इथे बरोबर मॅच झालं पाहिजे आपलं हे. मग हे आधी आपण याला जोडून घेऊ. आता आपलं हे मेन डिझाईन तयार झालेलं आहे, पण तरी सुद्धा अजून इथे शेपटीचा भाग आपल्याला लावायचा आहे. हा बघा, म्हणजे शेपटीचा भाग लावायचा आहे आणि इकडे एक आपल्याला असा त्रिकोण जोडायचा आहे. मग त्यासाठी आता आपल्याला हिरवी पट्टी लागणार आणि आपला हा एक राहिलेला आहे, हा आपल्याला इथे वापरता येईल अशा पद्धतीने. तर हे आता आपण आधी करून घेऊ. हिरव्या पट्टीला आधी हे इकडे जोडायचं आणि त्यानंतर मग हा तुकडा जोडायचा. मग हा तुकडा जोडण्याआधी आपल्याला हिरव्या पट्टीला हा तुकडा जोडून आपल्याला कुठपर्यंत हे जोडायचं हे बघावं लागेल. तर आधी हा जोडून घेते मी आणि त्यानंतर मग आपण खालचा भाग तयार करू. आणि हे असं ठेवून बघायचं. आणि ही जी शेपटी आहे ही कुठे आली पाहिजे, तर हा बघा, आपण हा जो कानाचा भाग केलेला आहे ना त्याचा जो चौकोन आहे त्या चौकोनाच्या तिथे ही शेपटी आली पाहिजे. ती शेपटी आता या कपड्याची येईल, कारण कान पण त्याच कपड्याचा आपण आधीच्या डिझाईनला लावलेला आहे. मग साधारण आपल्याला इथपर्यंत हा भाग ठेवायचा आहे. हा बघा, इथपर्यंत ठेव, म्हणजे ही जी शिवण दिसते ना तिथपर्यंतच्या थोडा 1/2 इंच खाली, कारण 1/2 इंच आपली शिलाई मार्जिन जाणार आहे. इथपर्यंत हे आपल्याला कापून घ्यायचंय आणि त्याला खाली हा कपडा आपल्याला जोडायला लागेल. तर हे मी असं पकडणार आणि बरोबर इथे असं पकडून हे आधी कापून घेणार.
आणि याला मी खाली आता हा कपडा जोडून घेते। हे बघा, इथपर्यंत आपला हा भाग आता तयार झालेला आहे। याच्या खाली पुन्हा आपल्याला हिरवा कपडा जोडायचा आहे। आता पुन्हा इथे मी हे बघा, इथे 5 इंच जास्त आहे, हे शिलाईमध्ये आपलं निघून जाईल। तर हा हिरवा कपडा जोडून घ्यायचा आणि त्यानंतर मग बाजूनी एक हिरवी पट्टी जोडायची, दोन्ही बाजूनी, या बाजूला एक त्या बाजूला एक। हे सगळं आता मी पूर्ण झालं की मग आपण पुढे जाऊ। हे बघा, इथपर्यंत आपलं हे आता सशाचं डिझाइन पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला याला जी शेवटची पट्टी आपली लावायची राहिलेली आहे ती आपण अशा पद्धतीने जोडणार आहोत। अशा पद्धतीने आधी ही वरून जोडत यायची आणि नंतर मग इथे खाली ती कापून टाकायला लागेल आपल्याला। तर ही आता मी आधी जोडून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला इकडनं एक आणि इकडनं एक अशा 2 प्लेन हिरव्या पट्ट्या जोडायच्या आहेत। हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आपण याचा आता फायनल लुक बघू। हे बघा, अशा प्रकारे आपलं हे सशाचं दुपट्याचं डिझाइन आता पूर्ण झालेलं आहे आणि मी जे आधी केलं होतं ते पण तुम्हाला मी इथे दाखवते। हे बघा, हे 2 वेगवेगळ्या रंगांचे ससे। आता तुम्ही म्हणाल की हे जे मी आज तुमच्या समोर दुपटं बनवलं तर एवढा छोटा कपडा होता तर तुम्ही तो वापरलाच का? तुम्ही थोडासा मोठा कपडा घेऊन का नाही आम्हाला दाखवलं? तर त्याचं कारण तुम्हाला आता सांगते। हे ऑर्डरचं दुपटं होतं। माझ्या ओळखीच्या एक ताई आहेत, त्या माझ्याकडे दुपट्याचं डिझाइन बघण्यासाठी आल्या होत्या। त्यांना मी एकदा व्हॉट्सॲपला याचा फोटो पाठवला होता, तर ते डिझाइन त्यांना आवडलं म्हणून त्या माझ्या घरी आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला कपडे देते, त्यानुसार तुम्ही असंच डिझाइन मला बनवून द्या। तर त्यांनी जे कपडे दिलेले होते ते म्हणजे हा जो कपडा त्यांनी दिला होता हा खूप छोटा होता आणि तो हिरवा जो कपडा मी कानांसाठी वापरलेला आहे तो थोडासा मोठा होता। हा कपडा हा थोडासा मोठा होता आणि हा अगदीच छोटा होता। म्हणजे हे खरं तर 3 चौकोन होते छोटे छोटे, तर ते 3 चौकोन त्यांच्याकडे घरात राहिलेले होते ते त्यांनी दिले आणि तो कपडा दिला आणि मला सांगितलं की बाजूनी जे लावायचं आहे ते तुमचं तुम्ही लावा आणि मला एक डिझाइन बनवून द्या। तर त्यांनी दिलेल्या कपड्यात बसवायचं म्हणून मी हे एवढे सगळे व्याप केले आणि आत्ता मी त्यांना जेव्हा फोटो पाठवला तुम्हाला हे दाखवायच्या आधी, तर त्या म्हणाल्या की खूपच छोटं वाटतंय, तर तुम्ही जे बनवलेलं आहे आधी ते पण मला द्या आणि हे दोनही ससे एकमेकांना जोडून एक मोठं दुपटं मला तुम्ही बनवून द्या। मग आता त्यांनी ज्या वेळेला असा मेसेज केला त्यावेळेला मला प्रश्न पडला की हे जे मी मध्ये तुकडे जोडलेले आहेत हिरवे, आता हा मध्ये हे जर मी एकमेकांना जोडलं तर एक मोठा पॅच तिथे हिरवा राहील, तर आता काय करावं हा मला प्रश्न पडलाय। तरी पण मी विचार करेन काहीतरी आणि इकडनं अर्धा 1 इंच आणि इकडनं 1 इंच कमी करून ते दोनही एकमेकांना जोडून त्यांना एक मोठं दुपटं मी बनवून देणार आहे। अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या दुपट्यांच्या मी नेहमीच ऑर्डर घेत असते आणि फक्त दुपटीच नाही तर झबली टोपडी सुद्धा मी ऑर्डरप्रमाणे शिवून देते। तुम्हाला जर यापैकी कशाचीही ऑर्डर द्यायची असेल तर मी इथे एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता। फक्त त्या नंबरवर कॉल करू नका, कारण तो नंबर मी कॉलिंगसाठी ठेवलेला नाही। आपण चॅटमध्ये हे सगळं बोलून डिस्कस करून काय ते ठरवू शकतो। अशी दुपटी बनवायला मी 300 रुपये घेते जर मी माझ्याकडचे कपडे वापरले तर, आणि त्याशिवाय कुरिअर चार्जेस मात्र वेगळे असतात। परंतु जर तुम्ही मला कपडे पुरवू शकलात तर फक्त डिझाइन बनवून त्याचं संपूर्ण दुपटं तयार करण्यासाठी मी 200 रुपये घेते आणि माझं दुपटं हे 3 लेयरचं असतं आणि मी सगळे कॉटन कपडे शक्यतो वापरत असते। परंतु जर तुमची काही वेगळी रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला तसं मेसेजमध्ये कळवू शकता। त्याचप्रमाणे माझ्याकडचं दुपटं हे 6 महिन्यांच्या बाळाला पुरेल एवढं मोठं नक्कीच असतं। आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय। माझ्या कस्टमरला देण्यासाठी हे दुपटं मी पूर्ण करणार आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यापाशी शेअर करणार आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य बघा
आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल लाईक करा, आवडला नसेल डिसलाईक करा, पण कमेंट मात्र नक्की करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील। आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा। तर आता आपण भेटू पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।